आजची सकाळ खूप खास आहे कारण आज एकादशी आहे. एकादशीच्या पवित्र दिवशी ना मी माझ्या दिवसाची सुरुवात लवकर उठून केली. सकाळी उठल्यावर अगोदर घरातील खिडक्या उघडून ताजी हवा घरात येऊ दिली आणि दिवसाची सुरुवात मस्त शांत हवा आणि प्रसन्न वातावरणाने केली. बाहेर पक्ष्यांचा आवाज त्यांच्यासोबत माझा दिवस सुरू झाला आणि लवकर उठल्यामुळे ना बाहेरचं वातावरण इतकं मस्त वाटत होतं ना की थोडा वेळच ना खिडकीत तशीच उभारून राहिले आणि छान हवा घेतली आणि नंतरच ना मी माझ्या कामाला सुरुवात केली. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुमच्यासोबत माझे एकादशी दिवशीची सकाळची रुटीन शेअर करणार आहे. एकादशीचा दिवस म्हणजे मन आणि घर दोन्ही पवित्र ठेवण्याचा दिवस असतो. सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात केली. ताजेतवाने होऊन ना सर्वात अगोदर घराची स्वच्छता सुरुवात केली होती. झाडून काढून पुसून आणि घरातील प्रत्येक कोपरा नीट स्वच्छ केल्यानंतर घरातनं एक वेगळीच प्रसन्नता जाणवली. कारण ना मी आज दररोजच्यापेक्षा थोडी लवकरच उठली होती, कारण नंतर स्वतःसाठीही थोडा वेळ मिळेल आणि सगळी कामेही होतील. त्यामुळे ना सकाळी लवकर उठूनच ना सुरुवात केली होती. अगोदर घरातील सगळं झाडून घेतलं आणि नंतर बाहेरचंही पूर्ण झाडून घेतलं होतं. कारण नंतर ना हे आवरून झाल्यानंतर मला फराळाची पण तयारी करायची होती आणि नंतर दररोजच्यासारखं ऑफिसलाही जायचं होतं. त्यामुळे टाईम भेटावा आणि सगळं आवरून पटकन व्हावं म्हणून थोडं माझं फास्टच काम चालू होतं. आणि हे करत करत ना इकडे गाणेही लावून दिले होते देवाचे. त्यामुळे आणखीनच वातावरण प्रसन्न झालं होतं. पण खरंच ना मी आज सकाळचा जो अनुभव घेतला ना तो खरंच खूप छान होता. दररोज पण लवकर उठते, पण आज ना दररोजच्यापेक्षा थोडं लवकरच उठले होते. त्यामुळे ना समजलं की बाहेरचं वातावरण खरंच किती छान असतं. त्यामुळे असं वाटलं की आपण ना खरंच दररोजच्यापेक्षा ना लवकर उठायला पाहिजे आणि बाहेरचा व्ह्यूज पण ना एन्जॉय करायला पाहिजे. ते झाल्यानंतर आतमधलं सगळं आवरून झालं होतं आणि आता ना अंगणामधलं पण सगळं आवरून घ्यायचं होतं. त्यामुळे इकडं झाडून काढून दारापुढं ना सडा ते मारून घेतला आणि हे सगळं पाणी ते सुकेपर्यंत ना आतमध्ये घरामध्ये मी पोछा मारून घेतला होता. आणि हे झाल्यानंतर आजची सकाळ ना शांत आणि खिडकीतला निवांत वेळ दिवस सुंदर बनवण्यासाठी खरंच एवढंसं पुरेसं होतं. आज सकाळची सुरुवात अगदी शांत आणि प्रसन्न झाली होती. अंघोळ करून हलकासा सिंपल मेकअप केला. चेहऱ्यावर थोडीशी चमक आणि होठावर थोडंसं हसू. त्यानंतर खिडकीजवळ उभारून ना बाहेरचा पूर्ण व्ह्यू एन्जॉय करत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत ना थंडगार वारा एन्जॉय केला. आणि नंतरच ना बाकीची जी कामे आहेत ना ते करायला मी सुरुवात केली होती. इकडं ऑफिसला जायचं होतं म्हणून अगोदर ड्रेस प्रेस करून घेतला आणि नंतर मीही फ्रेश झाली. आणि हे सगळं झाल्यानंतर घर पण पूर्ण आवरून झालं होतं आणि क्लिनिंग पण पूर्ण कंप्लीट झाली होती आणि मीही फ्रेश झाली होती. त्यामुळे ना इतकं छान वाटत होतं की ते मी सांगूही शकत नाही. ते फक्त ना जाणवूनच समजेल की खरंच खूप छान वाटत होतं. आणि हे सगळं झाल्यावर ना मी सिंपल मेकअप करायला सुरुवात केली होती. आणि कधी ना अशा छोट्या क्षणामध्येच ना खरा आनंद दडलेला असतो. सिंपल मेकअप, शांत सकाळ आणि स्वतःसोबत घालवलेला हा वेळ ना माझ्या दिवसाची ना सुंदर सुरुवात करून देत होता. बाहेरचा थंड वारा, पक्ष्यांचा आवाज आणि सकाळचे वातावरण ना मनाला खूप शांतता देऊन जात होते. काही क्षण ना स्वतःसाठी काढणे पण खूप महत्त्वाचे असतात आणि ही छोटी सकाळ ना आनंद, समाधान आणि शांततेने भरलेली होती. आणि साध्या क्षणामध्येच ना खरा आनंद दडलेला असतो. आणि हे झाल्यानंतर मी ना इकडे शाबू करायला सुरुवात केलेली होती. रात्रीच्या गारव्यानंतर उगवलेली ही सकाळ अगदी मनाला शांतता देऊन जाणारी होती. खिडकीतून येणारा उबदार सूर्यप्रकाश आणि त्याला साथ देणारा ना तो पक्ष्यांचा गोड किलबिलाट, जणू काही निसर्ग स्वतः आपल्याला एक नवीन ऊर्जा आणि आनंदाचा संदेश देत आहे. सकाळच्या या प्रसन्न वातावरणात एक कप चहा आणि पक्ष्यांची गाणी याहून अधिक स्वर्ग काय असतो. बाहेर पक्ष्यांचा सुंदर किलबिलाट सुरू आहे आणि हवेत मस्त गारवा आहे. अशा सुंदर सकाळी दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह करण्यासाठी मी सिंपल मेकअप करून घेतला आणि नंतर ना शाबू तयार करून घेतला. सर्वात आधी ना चेहऱ्यावर हलकं मॉइश्चरायझर क्रीम लावून घेतले आणि कोणताही हेवी फाउंडेशन न वापरताना
फक्त पाऊंड्स पावडर लावून छोटीशी टिकली लावून ना मी माझा लूक कंप्लीट केला होता. त्यानंतर ना देवघराची साफसफाई करून सुंदर रांगोळी काढली, देवांना ताजी फुले अर्पण केली आणि दिवा लावून ना धूप अगरबत्ती केली. आणि हे सगळं झाल्यानंतर ना घरभर जो दरवळणारा धूप आणि अगरबत्तीचा वास होता ना, त्यामुळे वातावरण ना अगदी मंगलमय वाटत होतं. त्यानंतर एकादशीच्या उपवासाचे पदार्थ तयार करून घेतले होते आणि साध्या पण आनंदायी क्षणामुळे ना दिवस खूप सुंदर आणि समाधानकारक झाला होता. तर तुम्हाला ना माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि जर तुम्हालाही अशा पारंपरिक दिनचर्या, पूजा, घरातील कामे आणि लाईफस्टाईल ब्लॉग जर आवडत असतील ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा. बाय बाय.